विद्यार्थ्यांचं स्वागत। या विषयात आपण OAW प्रक्रियेद्वारे फ्लॅट पोझिशन मध्ये 2 मिलीमीटर जाड ब्रास शीटवर स्क्वेअर बट जॉइंट बद्दल जाणून घेऊ। या विषयाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल योग्य फ्लेम सेट करा, फिलर रॉड, गॅस नॉझल, गॅस, प्रेशर आणि फ्लक्स निवडण्यास, ब्रास बट जॉइंट व्यवस्थित वेल्ड करण्यास, रासायनिक साफसफाईने वेल्डमेंटमधून फ्लक्सचे अवशेष काढून टाकण्यास, दोषांसाठी वेल्डमेंटची तपासणी करण्यास, OAW प्रक्रियेद्वारे फ्लॅट पोझिशनमध्ये 2 mm जाड ब्रास शीटवर स्क्वेअर बट जॉइंटच्या वेल्डिंग प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली साधनं पाहू। स्टील रूल, स्क्रायबर, नॉझल, बॉल पिन हॅमर, फ्लॅट फाईल, बेंच वाईज, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, फिलर रॉड, ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन सिलेंडर आणि वेल्डिंग टॉर्च, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, एक रेस्पिरेटर। OAW प्रक्रियेद्वारे फ्लॅट पोझिशनमध्ये 2 mm जाड ब्रास शीटवर स्क्वेअर बट जॉइंटची प्री वेल्डिंग तयारीचे महत्त्वाचे टप्पे पाहू। 150 mm लेंथ बाय 50 mm विड्थचे पीसेस करा। शीटच्या कडा डीबर करा। ब्रास फ्लक्स म्हणजेच बोरॅक्स प्रकार निवडा। फिलर रॉडचे गरम टोक चूर्ण केलेल्या फ्लक्समध्ये वेळोवेळी बुडवून फ्लक्स लावा। 0.5 आणि 1.41 किलो प्रति चौरस सेंटीमीटर दरम्यान ऑक्सिजनचा दाब आणि ॲसिटिलीन 0.8 ते 0.15 किलो प्रति चौरस सेंटीमीटर ॲडजस्ट करा। 1.5 mm रूट गॅपसह शीट सेट करा, कारण थर्मल विस्तार अधिक आहे। रूट अंतर असे सेट केले जाऊ शकते की ते बट वेल्डसाठी जॉइंटच्या 100 mm लांबीच्या सुमारे 1 mm ने वाढते। ब्लो पाईपवर नॉझल क्रमांक 5 फिक्स करा। ऑक्सिडायझिंग फ्लेम सेट करा। 1.5 mm चा सिलिकॉन ब्रॉन्झ रॉड निवडा आणि फिलर रॉडवर पेस्टी फ्लक्स लावा। जॉइंटच्या दोन्ही टोकांना आणि मध्यभागी टॅक वेल्ड करा। आता आपण OAW प्रक्रियेद्वारे फ्लॅट पोझिशनमध्ये 2 mm जाड ब्रास शीटवर स्क्वेअर बट जॉइंटच्या वेल्डिंग प्रक्रियेबद्दल जाणून घेऊ। एक न्यूट्रल फ्लेम सेट करा आणि नमुना पितळेच्या पीसेसवर प्ले करा। उजव्या बाजूला वेल्डिंग सुरू करा आणि जोड पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवा। पृष्ठभाग बुडत असताना फिलर रॉड पूलमध्ये टाकला जातो, हे सूचित करते की आत प्रवेश केला जात आहे। वेल्डसाठी फ्लेमचा आतील कोन पृष्ठभागाच्या अगदी जवळ असतो। ब्लो पाईपचा कोन 60 अंश ते 70 अंश आणि फिलर रॉडचा कोन 30 अंश ते 40 अंश ठेवा। क्रेटरवरील हीट इनपुट कमी करण्यासाठी ब्लो पाईपचा कोन कमी करा किंवा पूर्णपणे मागे घ्या। पितळेच्या शीटमधून बाहेर पडणारे विषारी झिंकचे धुके इनहेलिंग टाळण्यासाठी रेस्पिरेटरचा वापर केला जातो। आता आपण OAW प्रक्रियेद्वारे 2 mm जाड ब्रास शीटवर स्क्वेअर बट जॉइंटसाठी फ्लॅट पोझिशनमध्ये असलेले महत्त्वाचे मुद्दे पाहू। वेल्डवर फ्लक्सचे कोणतेही ट्रेस राहू नये। हे वेल्ड पूर्ण झाल्यानंतर गंज निर्माण करेल। डिस्टॉर्शन,
लॅक ऑफ रूट फ्युजन, क्रॅक, lack of root penetration, recap. या विषयात तुम्ही शिकलात योग्य फ्लेम सेट करण्यास, फिलर रॉड, गॅस नॉझल, गॅस, प्रेशर आणि फ्लक्स निवडण्यास, ब्रास बट जॉईंट व्यवस्थित वेल्ड करण्यास, रासायनिक साफसफाईने वेल्डमेंट मधून फ्लक्स रेसिड्यूज काढून टाकण्यास, वेल्ड दोषांची तपासणी करण्यास.